मुंबईसाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते आहे। मुंबई पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। मुंबईतील 10% भूभाग हा 2040 सालापर्यंत पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर बंगळुरू स्थित थिंक टँक सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी आणि पॉलिसीकडून या संदर्भातील महत्त्वाचा अभ्यास करण्यात आला आहे। हवामान बदलामुळे समुद्राच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असून जल, कृषी, वन, जैवविविधता आणि आरोग्यावर याचा परिणाम होण्याची भीती देखील वर्तवण्यात आली आहे। अरबी समुद्र किनाऱ्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। पाहूया। बदलत्या हवामानामुळे मुंबईतील 10% भूभाग हा समुद्राच्या पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। फक्त मुंबईच नाही तर भारतातील समुद्र किनाऱ्यावर असलेले 15 शहरं जे आहेत त्याचा काही भूभाग हा पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। 2040 पर्यंत या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवलेली आहे। बेंगळुरू येथील जी एक सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी अँड पॉलिसीची ही संस्था आहे, त्यांनी हा अहवाल सादर केला आहे। आणि भारतातले मुंबई असेल त्याचबरोबर हल्दिया, विशाखापट्टणम, कोची, चेन्नई, पारदीप, मंगळुरू, कोझिकोडा, कन्याकुमारी, तिरुअनंतपुरम हे जे समुद्रकिनारी वसलेली मोठी शहरं आहेत, या शहराचा 10% भूभाग हा पाण्याखाली येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। 2040 पर्यंत मुंबईतला 10% भूभाग जो आहे तो पाण्याने व्यापलेला असल्यामुळे मोठी चिंता व्यक्त करण्यात येत असल्याचं पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट धरी चुपकरसह मनोज कुलकर्णी, जी 24 तास, मुंबई।